नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी गावाला जाणार आहे. तर गावाला जाण्यासाठी आता मला पहिल्यांदा मार्केटमध्ये जायचं आहे, राखी घ्यायची आहे, त्याच्यानंतर बाकीच्या तयाऱ्या काय काय म्हणजे लकीसाठी काय थोड्याफार वस्तू घेऊन जाणार आहे. तर म्हणजे खाकरा वगैरे त्याला आवडतो ना, तिकडं रशियाला तो जाणार, रिटर्न आता जाणार, तर त्याच्यासाठी खाकरा वगैरे आणायचं आहे. बाकीचं बघते. तर चला आधी राखीचं बघते, मी राखी घेऊन जायची आहे, राखी बघते. तर मार्केटमध्ये जाऊन घेऊन येईल मी. तर अजून ना बऱ्याच तयाऱ्या करायच्या आहे, बॅग भरायची आहे, साईकमध्येच मी कपडे नेणार आहे आणि आद्विक आणि मीच जाणार आहे. दिशू इथंच थांबणार आहे, त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टी आता तुमच्यासोबत शेअर करेल, जसं जसं काय काय तयारी करते ते शेअर करणारच आहे. तर चला. तर आता मी ना पटकन आवरून घेणार आहे. घरामध्ये सर्व मला लादी पुसायची, सर्व घरातली क्लिनिंग आधी मशीनला कपडे लावून जाते, कारण की गावाला जाणार आहे. तर मग त्याच्या आधी मी सर्वच आवरून घेणार आहे. तर चला मी पटपट आधी आवरते, मशीनला कपडे लावते आणि नंतर तुम्हाला बोलते. तर मी ना कपडे सर्व वॉश करून जाणार आहे, कारण की मग परत मग तिकडनं आल्यावरच बाग करेल सर्व. तर त्याच्यामुळे मग मला सर्व मी व्यवस्थित सर्व घरात आवरून गेलं ना, म्हणजे मग मला पण जास्त ताण नाही पडणार येऊन पण. म्हणून मग आता हे सर्व कपडे वगैरे आणि गेले 2 दिवस आहे ना मी घरातलंच आवरून घेत होते. तर त्याच्यामुळे मग कॅन्सल केलेलं होतं 1 दिवस आधी. तर बऱ्याचशा गोष्टी मग मला आवरायच्या पण होत्या, तर त्याचमुळे तर मग आता बरंच मी आवरून घेतलं 2 दिवसामध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत माझी कामं चाललेली होती, मला अजिबात वेळ नाही आहे कोणत्या गोष्टीसाठी. घरात खूप सारं आवरायचं आहे, तर ते आवरेलच मी आता. पण मग आता म्हटलं पुढचं परत काम सुरू होण्याआधी ना जाऊन यावं. तर मी जस्ट भांडे घासून घेतलं सर्व, मशीनला कपडे लावूनच दिलेले. घरातली क्लिनिंग पण जाण्याआधी सगळी क्लिनिंग करून जाते, ते कसं मला पण टेन्शन नाही. आणि दिशूचे पेपर आहे ना, त्याच्यामुळे दिशू इथं थांबणार आहे तिच्या पप्पासोबत. आज घेऊन जाणार फक्त मी, तर त्याच्यासाठी मग त्यांचं आहे ना बाकीच्या गोष्टीची तयारी पण मी करून जाणार आहे. आता घर सर्व कसं गावाला जायच्या आधी ना सर्व आवरून घेतलं बरं. तर इथे आद्विक बसला टी व्ही बघत आणि दिशू झोपून गेले. आणि मग मी काय करणार आहे, माझे SRIचे सर्व फाईल रेडी झालेल्या आहेत ना, तर त्या मला व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहे. तर ते फाईलमध्ये सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ना SRIचे फॉर्म, तर ते सर्व लावून ठेवलेले आहेत, म्हणजे सर्व काम रेडी ठेवलेलं आहे. तर तेच आता मी म्हटलं इकडे साईडला ठेवून घेते तिथून. तर तिथलं सर्व आवरून घेते. सँडलचा बॉक्स आहे ना, ते माझे सर्व सँडल वगैरे शू रॅकमध्ये ठेवून घेते, जिथल्या तिथं माझ्या सर्व वस्तू ठेवून घेते. आता हे आहे ना आपलं, तर ते सुद्धा मी ठेवून घेते इथे ज्या साईडला आहे ना, तर ते आता मी दुसऱ्या तिथे बाजूला बेडच्या बाजूला ठेवून घेते. तर हे सर्व साहित्य माझं बरंचसं बाकी आहे कामं माझी, पण ती बघेल आल्यावरती करेन मी. तर आता हे सर्व ठेवून घेते फाईल वगैरे. तर असं आहे, कारण की खूप जास्त इतके दिवस कामांचा लोड होता, काय होता आता पण होतं, पण मग थोडंसं आता केलं म्हटलं चला, आणि आता जाऊनच येते, परत राहून जाईन मला. आणि यावर्षी खरंच खूप जास्त कामं आहे, जवळजवळ आहे ना एक वर्ष गेलं, 1 वर्षापासून सारखंच काम आहे, कधी संपेल असं झालं मला हे काम. कारण की ठीक आहे शाळाच राहिली असती तर ठीक आहे, पण ते BLOचं काम पण असल्यामुळे ना खूप जास्त लोड पडायला लागलेलं आहे. तर त्याचमुळे आता मी ह्या साईडला आणि तिथे सर्व फाईल वगैरे माझ्या लावून देते, ठेवून घेते. आणि नंतर बाकी सर्व झाडून वगैरे पुसून सर्व घ्यायचं आहे. तर मला शेंगदाण्याचं कूट पण करायचं आहे, तर ते पण आहे. तर इथं पाहू शकतो किती डॉक्युमेंट्स आहे, मोठमोठ्या बॉक्स फाईलमध्ये सर्व ठेवलेलं आहे. तर चला मी हे पटकन ठेवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते.
खाली उतरू मग. तर मी आता काय करते, बाकीचे शेंगदाणे ना ते पण मस्त भाजून घेते आधी. तर इकडे ना साईड टू साईड काय करते मी, मला शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवायचं आहे. तर कसं म्हणजे शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं ना, तर जर त्यांनी ना मटकी आणि भात केला ना, तर पप्पाने तर मटकी भाजी करू शकता, म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून जरा भाजी व्यवस्थित होईल. तर त्याच्यासाठी कूट पण करून घेते मी लगेच, म्हणून शेंगदाण्याचा भाजून घेते पटकन. आणि ना फ्रोझन चपात्या पण करून जाणार आहे 2 दिवसाच्या. तर बघायचं 7-8 पोळ्या करून जाणार आहे. तर त्यांना कसं चपाती पण म्हणजे खायला होऊन जाईल. तर ते पण तुम्हाला दाखवते मी. तर त्या करून जाणार आहे मी, म्हणजे बाहेरून काही विकत आणायची गरज नाही. आणि बाकीच्या त्या गोष्टी मी घरात करून जाणार. खिचडी करता येते, खिचडी करून घेणार. त्याच्यानंतर फ्रोझन चपाती बनवणार. चपात्या राहतील तर कसं मग भाज्या वगैरे असं काही बनवून खाऊ शकतात. चटण्या वगैरे, लोणचं आहे, चटणी आहे त्याच्यामुळे. तर म्हणून मग चपात्या बनवणार आहे 2 दिवसासाठी फ्रोझन. तर त्या पण करून घेते मी. आता पटकन आधी शेंगदाणे भाजून थंड व्हायला ठेवे आणि मग कूट पण करता येईल. एककडे आता पटकन आवडून होते साईड. तरी शेंगदाणे ना छान भाजून झाले, खरबूज पण भाजले गेले. तर पटकन आता शेंगदाण्याचं कूट करून घेऊ आणि थोडे थोडे मी करणार. तर 2 डबे असं मी कूट करून ठेवलेला आहे. तुम्ही पाहिलं तर कूट मी जास्तीच करून ठेवलं, म्हणजे कसं नंतर पण म्हणजे आल्यावर पण जास्त काही गडबड नको. रविवारी म्हणजे जे काम असतात ना, रविवारी खूप जास्त एक्स्ट्राची पडतात. मग मला तसं तर येता येणार नाही आहे. तर त्याचमुळे मग सर्व हे करते. आता हे सर्व ठेवून घेऊ. काळा मसाला सुद्धा मी करून ठेवलेला आहे. काळा मसाला ह्या डब्यामध्ये करून ठेवलेला आहे, जो मी काळ्या मसाल्याची भाजी असते ना त्याच्यासाठी वापरतात तो. तर तुम्ही पाहताच मी शाळेतून आली तशी कामानं लागलेली आहे आणि सर्व आवरल्याशिवाय ना मग मला पण असं गप्प बसवलं जाणार नाही. आणि परत जायचं राहिलं ना आपल्याला, तर घरामध्ये सर्व व्यवस्थित आवरलं ना तरच बरं वाटतं. नाही तर एवढं सर्व पसारा सोडून आपण कसं गावाला जाणार, नाही का. तर म्हणून मग कपडे, घरातली क्लिनिंग, ह्या सर्व गोष्टी मी काय काय करून जायचं आणि ते सर्व ठरवून घेतलेलं आहे. बाकीचं म्हणजे नाही का आपल्या मागं नाही का काही कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम नको, बाकीचं नाही का त्यांना का असं करावं लागेल, परत राहून जाईल किंवा असं नको व्हायला की नाही की गावाला निघून गेली, हे कामं राहिली, ते कपडे नाही आहे धुतलेले आज, तसं नको व्हायला. सर्व गोष्टी मी क्लीन करून ठेवणार आहे, घरातलं सर्व आवरून ठेवणार आहे. आता बाथरूमसुद्धा क्लीन नीट करणार आहे सर्व. इथं पाहू शकता तर ते बोलता बोलता माझे एक साईड कपडे पण झाले. म्हटलं चला लगेच सुकायला टाकून देऊ, म्हणजे कसं सुकून जातील. आणि मला काय त्याच्यातले टी-शर्ट वगैरे आद्विकचे ते पण घ्यायचं आहे ना, म्हणून मग ते मशीनला लावलेले होते. तर 2 टी-शर्ट मला त्याच्यातले होते, ते धुवायलाच होते. तर ते पण
पण म्हटलं तेवढेच सुकून जातील म्हणून मी पटापट लगेचच आता हे कपडे आधी टाकून घेते. मग सर्व घरामध्ये लादी वगैरे पुसून घेते, कारण की शेंगदाण्याचं कूट केलं म्हटलं परत कचरा पडतो काय, म्हणून मग मी हे लास्ट आता पुसायचं काम करून घेणार आहे. आणि पटकन आता इथे सर्व कपडे टाकून घेते ना. आज इतके सारे कपडे होते ना तुम्हाला काय सांगू. तर असं नाही का गावाला जायचं राहतं ना तेव्हा इतके कामं निघतात, आणि ते सर्व केले ना तेव्हाच बरं वाटतं आपल्यालासुद्धा घरातून बाहेर पाऊल काढायला. तर असं आहे. आता गाडी वगैरे पण मला असं वाटतं कवर टाकावं की नाही गाडीवरती, कारण की काय होतं मागच्या वेळेस ते कुत्र्यांनी ना कवर टाकले होते, तर त्याच्यामध्ये थंडी वाजत असेल जाऊन झोपायचे, तर त्याच्यामुळे काय झालं हँडलचं ते असतं ना तेच कतरून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं, कारण की माझी आत्ताच नवी गाडी घेतलेली, त्याच्यामुळे आता टाकावं की नाही पण असं बघते आता, कारण की आता सध्या गाडी नुसतीच खराब होते. पावसाचं खराब नाही का, चिखल्याचं मला तर तशी अजिबात नाही, क्लीन आणि नीट आवडते. तर आता तिकडनं गावावरून आली ना परत मी एकदा वॉश करून घेणार गाडी. तर बघते आता. तर इथे पाहू शकता किती सारे ड्रेसेस होते, ते घरातले वापरायचे कपडे, आणि आद्विकचे तर खूप जास्त रोजचे 2-2 ड्रेस त्याचे असतात. तर ते कपडे ना खूप जास्त कधी कधी त्याचे निघत असतात. त्याचा स्कूलचा ड्रेससुद्धा मी धुवून ठेवलेला आहे, कारण की आल्यानंतर मग परत त्याला नाही का वॉश असलेला ड्रेस मिळेल. सर्व गोष्टी मग त्याच्या पण करून ठेवल्या, सॉक्स वगैरे सर्व धुवून ठेवलेले आहे. तर त्याच्याचमुळे मग ह्या अशा तयारी केल्या ना तर बरं पडतं, म्हणजे कसं आल्यानंतर पण मुलांची सर्व तयारी राहते, म्हणजे आपल्याला टेन्शन आहे धुतलेले कपडेच नाही आहे, सॉक्सच धुतलेले नाही, असं नको व्हायला. सर्व व्यवस्थित असतं घरातलं आवरलेलं, मग बरं पडतं. तर इथे पाहू शकता सर्व कपडे तर झालेले आहे, आणि आता पटकन हे सर्व टाकून घेते. आणि इतकी कामं आज सकाळपासून सारखी माझी धावपळ होते कामांची, सारखेच हे काम कर ते काम कर असं, म्हणजे कुठून सुरुवात करू ना तेव्हा तर मला असं झालेलं. तर काय आधी सुरुवात करू कामांची, कारण की इतके जास्त कामं निघले ना आज, आणि ते पूर्ण मी करणारच म्हटलं पटापट आज सर्वच आवरून घेणार आहे. परत मार्केटमध्ये पण जायचं आहे मला लकीसाठी नाही का, थोडंफार आणायचं आहे त्याला खाण्यासाठी, खायला असं नाही का, स्नॅक्स आहे ते ठेपला वगैरे त्याला आवडतं त्या गोष्टी, मिठाई वगैरे असं आणायचं पण आहे, तर ते पण घ्यायला जाणार मी. तर त्याचमुळे मग आता हे पटकन आता बाकीचं तुम्ही पाहिलं मी सर्व बाकीचं घरातलं तर आवरलं. आता लादी पुसून घेते, आणि घरामध्ये नाही का मग पुसून वगैरे घेतलं ना म्हणजे काही टेन्शन नाही, घर वगैरे क्लीन झालं तर मग 1-2 दिवस काही हरकत नाही पुसलं तरी. त्याच्यामुळे मग मी पुसून वगैरे घेते व्यवस्थित, आणि जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना तर व्यवस्थित घरामध्ये पण दिसतं. तर त्याच्यामुळे सायकल आता जागा नाही आहे खाली, पार्किंगमध्ये नाही ठेवू शकत, खराब पण होऊन जाईल, म्हणून मग मी सायकल आता मध्ये ठेवल्या. असं पण काही खाली चिखल वगैरे सर्व, त्याच्यामुळे मग काही काढले ना, म्हणून आधीची सायकल इथंच आहे. तर ते असं कधी कधी वाटतं उगाच घेतली ती सायकल, पण त्याची इतकी हौस होती, आणि सायकल घेतली पण मग आता काही यूजच केला नाही त्यांनी. तर कुठं बाहेर पण असं एकट्याला सोडू शकत नाही, गाड्या वगैरे येत जात राहतात, त्याच्यामुळे सोडू पण शकत नाही ना, आपल्याला पण वेळ नसतो नाही का. पण बघू आता ते ना जरा ते सायकल माझा तर विचार चालू होता परत हे करून टाकावं, देऊन टाकावं कोणाला तरी, पण परत जाऊ दे म्हटलं, बघू आता पुढे कसं होतं काय. तर मी बाथरूम तर क्लीन केलंच आहे आता, तर मिरर पण क्लीन करून घेते. आणि तुम्हाला सांगते ना, घरात जर नाही का छोट्या गोष्टींची ना स्वच्छता केली ना तरच घर क्लीन दिसतं, म्हणून ना खूप लक्ष द्यावं लागतं घरामध्ये. आणि आपण जेवढी स्वच्छता घेऊ ना तेवढं घर स्वच्छ राहतं, आपल्यावर डिपेंड असतं. आणि म्हणून ना मी तर खूप क्लीन करते, खूप म्हणजे जास्त वेळ लागतो ह्या गोष्टीला. आणि ह्या सर्व गोष्टी मग क्लीन करून स्वच्छ सर्व ठेवणं, आणि जर आपण असं काळजी नाही घेतली ना वस्तू सर्व खराब होतात, त्याच्यामुळे ना वस्तूंची खूप काळजी घ्यावी लागते. आणि तुझी बातात सतत माझी क्लीनिंग असते घरामध्ये. टिश्यू पेपरने ना व्यवस्थित आता क्लीन करून बाथरूम पण क्लीन केलेलं आहे मी, सर्व बाथरूम धुवून घेतलं व्यवस्थित स्वच्छ. तर इथे बघा असं दाखवतं मिरर वगैरे सर्व क्लीन केलेलं आहे, बाथरूम पण क्लीन केलेलं आहे, धुवून वगैरे घेतलं, सर्व स्वच्छ केलेलं आहे. असं बाथरूम पण बघा स्टाईल वगैरे सर्व चकाचक आहे. तर ह्या पद्धतीने मी सर्व आवरून घेतले आज, अशी सर्व घासून वगैरे घेतलेलं, त्याच्यामुळे ना असं. इथं तुम्ही पाहिलं हे पण पुसून घेतलं, अजून सुकलेलं नाही आहे, कपडे वरती टाकलेले आहे, ते ड्राय बाल्कनी माझी. तर इथे कपडे वगैरे पण
टाकलेले आहे धुवून, म्हणजे आता 2-3 दिवस काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर ही बघा लादी ना आताच पुसलेली, अजून सुकली पण नाही. तर इथे सर्व क्लीन करून घेतलेलं आहे बघा, अजून ओलच आहे इथे खाली सर्व, ओलच आहे सर्व. सुकेल पटकन. तुम्ही पाहिलंच मी किती सारी क्लिनिंग पटापट केलेली आहे. सर्व बेसिंग, सर्व किचन क्लीन केलं, बाथरूम, कपडे झालेले आहे माझे, लादी वगैरे सगळ्यातले घरातले सर्व कामं मी करून घेतलेली आहे. तर आता बऱ्यापैकी फक्त मला आता ना राहिलं बॅग वगैरे माझी घराची, थोडेसे कपडे नेणार, जास्त नाही, बॅगेत कपडे वगैरे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला थोड्या वस्तू आहे तर त्या घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर चपात्या बनवायच्या, फ्रोझन चपाती मी बनवून ठेवणार आहे. आणि मला लकीसाठी राखी पण घ्यायची आहे, तर ती पण घ्यायला जाणार आहे मी. तर चला पटकन आता बाकीचं आवडते, अजून थोडंफार राहिलेलं, आणि नंतर बसून. तर आता मी तर पारिजात मिठाई आहे तिथं पण जाते आणि राखी पण घेते. तर चला आधी राखी बघू आपण. इथं मिठाई आणि राखी बघू. तर तुम्ही इथं पाहू शकता, इतक्या सुंदर सुंदर राख्या आहेत ना, काय सांगू, इतक्या भारी सर्व. तर कोणती घेऊ असं झालं मला. तर मला ना तर याच्यातले छान मस्त एक राखी आवडली. रोस्टेड हे पण चिप्स आणि इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स आहेत. ते नको. काय करू आपल्याला तर मी ना सर्व आता जस्ट ही गर्दी होती ना, ट्रॅफिक खूप होती, गाडीच काढता येईल ना, एवढं वेळ लागला मला. आज स्वयंपाक पण पटकन करून म्हटलं आवरून झोपून पहिल्यांदा मी राखी घेतलेली, खूप छान अशी राखी मस्त, आणि मला खूप जास्त आवडली राखी. गणपती बाप्पाची राखी घेतलेली मस्त. ही राखी घेतलेली आहे माझ्या भावासाठी, आणि आधी दिसत होता नंतर होईल रक्षाबंधन. मग त्याच्यानंतर मी त्याला ना तिकडे घेऊन जाण्यासाठी हे चिप्स घेतलेले आहे, नाचणीचे चिप्स घेतलेले आहे. तर हे खूप छान लागतात मस्त. तर व्यवस्थित मला ठेवावं लागेल पहिल्यानंतर. नाचणीचे चिप्स घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे थोडंसं नाही का चकली टाईप पण मस्त खायला लागतं, असं थोडं टाइमपास म्हणून नाही का त्याला पाहिजे तिथं. तर हे एक बॉक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर ठेपले घेतलेले आहे, हे आता तर खाऊन घेतले, आणि हे तिकडे जाण्यासाठी घेतलेलं आहे. हे जास्त दिवस राहतात टिकतात, तर हे त्याला घेऊन घेतलेलं आहे मी. तर त्याच्यानंतर भाकरवडी आणि डिंकाचे लाडू. तर हा एवढा सारासा खाऊ मी त्याला घेतलेला आहे. एवढ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी. तर ह्या वस्तू आता मी व्यवस्थित ठेवून घेते, बॅगीमध्ये ठेवणार आहे, व्यवस्थित तुटायला नको, व्यवस्थित राहतील अशा ह्या वस्तू. आणि आता पटकन ठेवून देणार, आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे, पटकन स्वयंपाक करून घेते. चल. तर मी ना सर्व आता इथं आणून ठेवलेलं आहे. हे बॉक्सेस हे जे आहे ना, ते बॉक्सेस पण इथं आणून ठेवलेले आहे. तर याच्यातून बघते का मी व्यवस्थित ठेवून घेते. कपडे पण आधी ड्रेस वगैरे काढून ठेवलेला आहे.
तर सर्व झाले. मी आता माझा ड्रेस ते उद्या टाकेल कारण की वॉशला पण टाकलेले आहेत ते कपडे. आणि असं आहे. तर चला मी आता पटकन आता बाकीच्या तयारी केली असतं. मला काय सर्व दाखवता आला नाही, पण जेवढं दाखवता आलं मी तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथे एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता पुढचा ब्लॉग भेटणार नाशिकचा. तुम्हाला नाशिकला गेला थोडंफार शूट करेनच मी. तर चला आता ठेवते, मी सर्व आवडते नंतर बोलते.